दिव्यांगांच्या विशेष शाळेतील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पाहून अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले कौतुक. धाराशिव 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 20 व गुरुवार दिनांक 21 रोजी करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विशेष शाळांमधील शाळांनी सहभाग नोंदवला होता. या 2 दिवसीय दिव्यांग दिन उत्साहात पार पडला. दिव्यांग दिनाच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी स्टेडियम येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन श्री राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या हस्ते झाले. क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी मूकबधीर प्रवर्गातून संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधीर निवासी शाळा कळंब यांनी प्रथम क्रमांक, तर सोजर मूकबधीर निवासी शाळा भूम यांनी द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक निवासी मूकबधीर विद्यालय उमरगा, तर मतिमंद प्रवर्गातून स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी यांनी प्रथम क्रमांक, तर तुळजाभवानी मतिमंद मुलांचे बालगृह एकुरगावाडी यांनी द्वितीय क्रमांक, तर सोजर मतिमंद निवासी शाळा कळंब यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अस्थिव्यंग कार्यशाळा प्रकारातून शांतेश्वर अपंग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सास्तूर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर आणि ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र आंबेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मतिमंद कार्यशाळेतून स्वाधार मतिमंद मुलींची बालगृह यांनी प्रथम क्रमांक मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. तर अस्थिव्यंग शाळा प्रकारातून निवासी शाळा सास्तूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग शाळा होर्टी, तर तृतीय क्रमांक उद्धवरावजी पाटील अस्थिव्यंग शाळा धाराशिव यांनी चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. तर दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर रोजी शिवछत्रपती नाट्यगृह नगरपालिका धाराशिव येथे सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत अस्थिव्यंग कार्यशाळेतून शांतेश्वर अपंग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सास्तूर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र आंबेवाडी यांनी, तर नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर मतिमंद कार्यशाळेतून स्वाधार मतिमंद मुलीचे बालगृह यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंध प्रवर्गातून संत कबीर अंध विद्यालय धाराशिव यांनी प्रथम क्रमांक, तर मूकबधीर प्रवर्गातून निवासी मूकबधीर शाळा उमरगा यांनी प्रथम क्रमांक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधीर शाळा कळंब द्वितीय, तर मूकबधीर निवासी शाळा जुनोनी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मतिमंद प्रवर्गातून स्वाधार मतिमंद मुलीचे बालगृह आळणी यांनी प्रथम क्रमांक, तर नागनाथ मतिमंद निवासी शाळा खानापूर यांनी द्वितीय, तर सोजर मतिमंद शाळा कळंब यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अस्थिव्यंग प्रवर्गातून प्रथम क्रमांक निवासी शाळा सास्तूर, द्वितीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग निवासी शाळा होर्टी, तर तृतीय उद्धवराव पाटील अस्थिव्यंग शाळा धाराशिव यांनी मिळवले. सांस्कृतिक स्पर्धेत विविध संघाने एकाहून एक सरस नृत्य सादर करून परीक्षकासह उपस्थितांची दाद मिळवली. शिवछत्रपती शिवाजी महाराज संस्थान नाट्यगृहामध्ये पारितोषिक वितरण समारंभात उत्साहात पार पडला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सचिन इगे, मुख्य लेखा अधिकारी, श्याम गोडबर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नितीन भोसले, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, देवदत्तगिरी, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, मयूर काकडे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, मोहन चव्हाण, कार्यालय अधीक्षक, सुधीर जाधवर, सहाय्यक लेखाधिकारी, श्री ॲडव्होकेट BR कलवले, शहाजी चव्हाण, प्रताप भाईगुडे, रशीद कोतवाल, जुनेद चेरीकर, नितीन सरवजे, बालाजी शिंदे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. तसेच यावेळी दिव्यांग शाळेतील चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचेही पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच दिव्यांग शाळेतून आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील जे कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमाला विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नियोजन समिती प्रमुख प्रताप भाईगुडे, क्रीडा समिती प्रमुख गवळी PS, भोजन समिती प्रमुख अशोक उमाप, सांस्कृतिक समिती प्रमुख डोकरे AB, स्वागत समिती प्रमुख बालाजी नादर्गे, स्टेज सजावट बैठक व्यवस्था प्रमुख अरुण बेंबडे, पारितोषिक व पुरस्कार समिती नाना शिरसाड, निवास व्यवस्था प्रमुख पांडुरंग जाधव, प्रसिद्धी प्रमुख शकील शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे व नियोजन देवदत्तगिरी, जिल्हा समाजकाधिकारी जिल्हा परिषद, मोहन चव्हाण, कार्यालय अधीक्षक, सुधीर जाधवर, सहाय्यक लेखाधिकारी बालाजी लोमटे याचे आयोजन व नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादर्गे यांनी, तर आभार कार्यालय अधीक्षक मोहन चव्हाण यांनी केले.